तर मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत। 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईसाठी ते निघणार आणि 29 ऑगस्टला मुंबई गाठणार असल्याचं मनोज जरांगेंनी बीडमधील सभेत जाहीर केलं। मराठा बांधवांनी मिळेल त्या मार्गाने मुंबई घुसण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय। मुंबईत शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। दगडफेक आणि जाळपोळ कुणी करत असेल तर त्याला पकडा आणि पोलिसांच्या स्वाधीन करा। थोडं आरक्षण राहील ते आपण मुंबईतील 29 ऑगस्टच्या आंदोलनात मिळवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिलेला। जरांगेंनी सरकारवर आरोप केले तर जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांनी उत्तर दिलेलं। आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही, खूनगा प्रत्येकाने बांधा। फडणवीसांनी ठरवलंय, त्यांनी पण मांडलाय मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही। आपण पण मांडलाय मराठ्याला आरक्षण मिळवून देणार। जीव गेला तरी हरकत नाही, पण मागे हरकत नाही। सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे। लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन केलं तरी मला असं वाटतं की त्याच्यावर कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाहीये। मराठा समाजाकरता आमच्या सरकारने जे कार्य केलंय ते सर्वांना माहिती आहे। विशेषतः मराठा समाजाला आरक्षण देणारं आमचं सरकार आहे। मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना 10% आरक्षण आपण दिलेलं आहे। ते आरक्षण चाललेलं आहे। आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1.5 लाख मराठा उद्योजक तयार केले आहेत।